15 अगस्त 2024 को स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के काल्हेर गांव शिवसेना काल्हेर शाखा कार्यालय पर आज दिनांक 14 अगस्त 2024 को रात ठीक 12:01 पर काल्हेर शिवसेना शाखा प्रमुख श्री गणेश जी तरे युवा सेना के सागर महात्रे के करकमलों द्वारा ध्वजारोहण कर झंडे की सलामी देते हुए सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं दी। इस अवसर पर उप जिला प्रमुख गोपाल जी पाटिल, उप तालुका प्रमुख सुशांत जी ताड़कर, काल्हेर शाखा सचिव प्रमोद भोकरे, युवा सेना उप तालुका प्रमुख स्वप्निल जी पाटिल, युवा सेना समन्वयक सूरज पाटिल, अरविंद महात्रे, रोहिदास महात्रे, तूफान पाटिल, अविनाश तरे, ऋतिक भोकरे सहित भारी संख्या में शिवसेना व युवा सेना के कार्यकर्ता व पदाधिकारी तथा शिवसैनिक उपस्थित थे। भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना में जागे तब शुभ आशीष मांगे। संध्येला 78 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला सर्वांना स्वातंत्र्याच्या खूप शुभेच्छा। आणि आज जो हा पूर्वसंध्येचा जो कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाचा झेंडा वंदनाचा कार्यक्रम अतिशय जल्लोषामध्ये साजरा झाला, त्याचे संपूर्ण श्रेय आमची युवा सेना आणि काल्हेर शाखा प्रमुख गणेश तरे आणि त्यांच्या टीमला जातो। त्याच्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आणि तमाम काल्हेरवासी आणि भिवंडी जनतेला आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा। शिवसेना शाखा काल्हेरतर्फे स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येचा हा 14 ऑगस्टचा कार्यक्रम गेल्या 15 वर्षापासून शिवसेना शाखा काल्हेर हा राबवत आलेली आहे। 14 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यानंतर खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून बऱ्याच ठिकाणी हा कार्यक्रम राबवला जातो। तसंच भिवंडी अजयनगरमधील जी शिवसेनेची मेन शाखा आहे त्या ठिकाणी सुद्धा हा 14 ऑगस्टचा कार्यक्रम राबवला जातो। आणि अशा पद्धतीने दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीसुद्धा अतिशय जल्लोषात आणि उत्साहात हा कार्यक्रम पार पाडलेला आहे। आणि या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येच्या कार्यक्रमानिमित्त मी सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। काल्हेर शिवसेना शाखेतर्फे सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप हार्दिक शुभेच्छा। सालपत्रप्रमाणे याही वर्षी आम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्ताने यावर्षी 78व्या वर्षी शिवसेनेकरांचा धन्यवाद करतो की आम्हाला शिवसेना शाखा प्रमुख या नात्याने मला ध्वजावंदनाचा मान मिळाल्याबद्दल त्यांचे पहिले प्रथम मी धन्यवाद मानतो। आणि तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा।